Whipping up the babies, got the pot. May. नमस्कार मित्रांनो, अक्षय गर्ल्स ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता आहोत आम्ही शिमल्यामध्ये आणि स्पिटी व्हॅली रोड ट्रिपचा दिवस आहे आज चौथा. आणि मित्रांनो, आजचा रूट असा असणार आहे की आम्ही आता सकाळचे 6 वाजायला 15 मिनटं फक्त बाकी आहेत आणि मोस्ट ऑफ ऑल अर्ध्याचे जास्त पब्लिक रेडी आहे आमची, कारण की आज प्रवास जास्त आहे. 9 तासाचा प्रवास आहे. म्हणून आज प्रवास असा असणार आहे, सांगला मार्गे आम्ही जाणार आहोत चिटकुलला. आज स्टे चिटकुललाच असणार आहे आमचा. आणि अनिकेत भाईनी नाश्ता बघा कसा रेडी करून ठेवलाय, बघू शकता मित्रांनो. तुम्ही गेलास का नाश्ता? 5:30 भाई नाश्ता करून रेडी आहे. कसंच ओके आहे ना काम एकदम. सकाळ सकाळ नाश्ता करून म्हणजे कसा जेवण नाही भेटला तरी चालेल, नाश्ता केलेला बरा आहे ना. तर चला मित्रांनो, पुढं दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट. तर मित्रांनो बघू शकता, आता पाऊस चालू झाला. इथं पाऊस चालू झालाय म्हणजे रात्रीपासूनच पडतोय. मित्रांनो आता आम्ही इन रूट कुठे चाललो आपण? चिटकुलला चाललो, चिटकूल. आणि इथं आमची कोलबी झालेली आहे गाईड, बघू शकता. विक्की भाईने सकाळच जॅकेट घातलं आहे. गाडीत बसल्या थंडी लागली त्याला, बेकार थंडी आहे. आणि व्ह्यू बघू शकता, व्ह्यू तर क्लास आहे. पण तुम्हाला समजलं का आम्ही इथं का थांबलो समजलं का? विक्की भाई सांग, तू बोल जरा, ब्लॉगमध्ये बोल. का रे यार तू असा करतो? सुरुंबाड एक्सप्रेस, सुरुंबाड सांग काय रे भाई, बोला. इथं आपण कशाला थांबलो भाई? ते पाठची गाडी आहे ना आमची, थार. तिथं ती वाटतं पंक्चरचा सिग्नल दाखवते त्याचे गाडी वाटतं सेन्सरमध्ये, सेन्सरमुळं काहीतरी. त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो. इश्यू आहे थोडासा. सेन्सर म्हणजे थोडी हवा जास्त आहे म्हणून इथं आम्ही इथं टायरचं दुकान आहे, इथं थांबलोत. हवा सेट करत आहोत. बब्बूला दाखव, बब्बू. हे बघा इथं कसं सेट झालं. कडक काम आहे, मस्त आहे. सकाळचे लेट उठतय तरी गाडी बसल्या झोपतय. हे बघू शकता, आले बघा. प्रेशर लो झालेला आमचा, टेम्परेचर लो झालेला, प्रेशर हाय झालेला. अच्छा, जरा आम्ही पूर्ण हवा काढून नायट्रोजन टाकलेलं आहे व्यवस्थितरित्या. सगळं बघा कसं बघतान. मजा येते. काय बोलतान काय झाला? काय काय मी नाही बोललो काय भाई? कर्दाची धारा भाई, कर्दा बोलतोय, कर्दापासून त्यांची धारा बोलत आहे. चेरीची धारा का बाब्या बोलतो? चेरीची धारा. हा, वाईट आहेत ते. हा, सफरचंद धारा आहे ना, वळखत नाही साल्याना. ही बोलतो चेरीची धारा आहेत. चेरीची झाड आहेत, ऍपलची आहेत, तरी चेरीची आहेत बोलतात, तरी खोल घेत नाही. म्हणून आता ब्लॉग मध्ये टाकतंय खराब होती. आता काय अक्षय या नाही ना, 4 आण्याची काय माहित नाही. या आलं पहिल्यांदा माझ्या वर्षाला 3-4 फेऱ्या वाटतात. याला उतरवा, याला पहिले उतरवा. याचे 2 होते, त्याच्या उपटी घाला. 2000चा घाला. मित्रांनो आत्ता आम्ही किन्नर व्हॅलीचा पास काढलेला आहे, बघू शकता. 300 रुपये पास आहे. आणि रजिस्ट्रेशन करणं पण गरजेचं आहे. अनिकेतजी कसं आहे वातावरण? कसं आहे वातावरण? एक नंबर आहे, फील येत आहे. आणि मित्रांनो हा पास कंपल्सरी काढणं गरजेचं आहे. फक्त 300 रुपये घेतात त्याचे या पासचे. आणि आम्ही आता किन्नौर एंट्री केली, किन्नौर व्हॅलीचा पास काढला हा. आणि असा जिथं खूप ठिकाणी असा असेल, फक्त पुढे येऊन रजिस्ट्रेशन करायला लागते. मित्रांनो आता आम्ही आहोत वर्ल्ड डेंजरस हायवे, जगातील सर्वात डेंजरस हायवे. अनिकेत भाईची खूप इच्छा होती इथे यायची. यो हायवे हिंदुस्तान तिबेट हायवे. कसा वाटतंय? बाबा कसं वाटतं सांग भाई तुला?
एकदम भारी वाटतंय. आणि खरोखर हायवे आहे ना जाम डेंजर आहे. एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे हा. वरतून दाखवतो थोडा. बघू शकता तुम्ही, एकदा तरी एक्सपिरियन्स लाईफ मध्ये घ्यायला पाहिजे. आणि आम्ही सध्या घेतोय, बरोबर का नाही? नक्कीच. आम्ही परत फिरून चाललो. आम्ही परत फिरून चाललो व्हिडिओ काढण्यासाठी. नादा पुढे काय नाही हो. दाखव. बघू शकता वर्ल्ड डेंजरस हायवे, हिंदुस्तान तिबेट हायवे. डेंजरस हायवे, डेंजरस. बघू शकता कसं आहे, कसं आहे. डोक्याचे वर्षी डोंगराली. डोंगराच्या मध्ये ये बघा. डोंगराच्या मध्ये शिकारी घातली. डोंगराचा डेंजर 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 सीन आहे, डेंजर सीन आहे. घेतलाय सर्व घेत. ए आदित्य, ए आदित्य, या चकडेवाल. बाबा कसली थंडी लागते. विक्की भाई थंडाला थंडी लागते का विक्की भाई? डेंजर. अक्षय बोल ना. थंडी तर मधून बसलाय त्याला. शाप का फालतोय. डेंजर रोड आहेत गाइस, डेंजर डेंजर सीन आहे, डेंजर. रस्ता तुम्ही बघू शकता आणि बर्फ बघू शकता. बर्फ काही आलं त्याही बर्फ फक्त फ्रीजान बघलेला. आता इथं ओरिजिनल बर्फ बघताना, ओरिजिनल. हे बघा गाड्या एकदम वन वे रोड आहे. गाड्या तंतोतन क्रॉस होतात. लाईव्ह बघू शकतो तुम्ही, लाईव्ह. आता 7 वाजलेले आहेत. ऋषिकेश सर, काय तुमचं मत काय याच्यावर? हे बघा आमची पोरं इथं कशी तांडाळली. कोलबी झाली, कोलबी. मत बोलायचं तर एकदम सराईवर जो आमचा होता एकदम चांगला होता. मस्त वाटला, मजा आली आम्हाला. रोड ट्रिप सारखं म्हणजे रोड खूप रिस्की होते पण मजा आली. रोड रिस्की होते, रोड एन्जॉय पण केले आपण, सर्व गोष्टी झाल्या. पण पब्लिकला काय सांगशील, रिस्की आहे की नाही? रिस्की आहे, खूप रिस्की, 100% रिस्की आहे. आणि मी लडाख ट्रिप केलेली आहे, पण मला तर लडाखपेक्षा जास्त इथं रिस्की वाटतंय. म्हणजे रोड्स म्हणजे एकदम टच टू टच गाड्या तंतोतन चालतात. आणि इथं हल्ली ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला सांगते, आत्ता कोणी येत असेल तर ऑलरेडी प्रिपेड या. कारण की रूम -5 आणि इकडं फुल सीझन आहे, फुल पब्लिक आहे आणि रूम भेटत नाही. प्रिपेड होऊन या. रूम्स वगैरे ऑलरेडी बुक करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे रूम शोधाशोधी करण्यात. आणि आमच्या मुलांचं आता मत घेऊया. तुम्हाला काय वाटते? कोलबी झाली. थंडी लागते की नाही? थंडी खूपच गरम होतोय. भयानक थंडी आहे, भयानक. हे बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. रूम मधून असा व्ह्यू बोलल्यावर मजाच वेगळी आहे. विकी बाय काय आहे? राईस ठेवला आहे मस्त. आत्ता आहोत आम्ही चिटकुल, भारताचं शेवटचं गाव चिटकुलमध्ये. बघू शकता तुम्ही. आणि विवेक भाई आपली कुकिंग करताय. आज आहे सोमवार. आजचा मेन्यू काय आहे? आज मटर आलू आणि राईस. हा, मटर आलू आणि राईस. मस्त गरमागरम जेवू. बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे. फक्त विषय एकच आहे की खूप थंडी आहे. यस. तर मित्रांनो, मला
हा एक माझा छोटासा मित्र भेटला इथं. मित्र नाही, इथं तो त्या रूम मध्ये होता. तो आम्ही इथं कुकिंग वगैरे करत होतो, तिथं आमच्या सोबत आला, तो आमच्या जवळ आला. व्हॉट्स युअर नेम? अभिमन्यू अरुण शेट्टी, वेर आर यू फ्रॉम? महाराष्ट्र, नवी मुंबई. वी आर सेम सेम. आई एम ऑल्सो फ्रॉम महाराष्ट्र, नवी मुंबई. नाइस टू मीट यू. यस. ट्रिप एंजॉय कर रहे हो कि नहीं? बहुत. कहाँ घूम के आए तुम अभी? अभी तक पहले हम कसोली गए थे. कसोली. हाँ. उधर से फिर नारखंडा. नारकंडा. यस यस. फिर नारखंडा से श्रावण. चिरान. यस. फिर अभी श्रावण से अभी चिटकुल. चिटकुल. और इधर से किधर जाने वाले हो? अभी इधर से हम जाएंगे नागपुर. नाको. यस यस. नाको नाको. बहुत होशियार हो तुम. नाइस टू मीट यू. थँक यू. कसा झालाय बॉस का? काय नाही आम्ही एकदम व्यवस्थित. काय करते? पहिले या माणसाला इकडे बघ. ओ काका. ओ काका. कसं वाटतं तुम्हाला ओ आता? काका, कसं वाटतं? याला थंडी लागते काय जाऊन दे, तुला कसं वाटतं ते सांग पहिले. भारी वाटतंय मस्त लागलं, वातावरण आहे. तुम्ही काय जाके बिकेट थंडीला मग नाही. हे आणि काय? याला पाहिजे म्हणून मी ही का थंडी झाली? ही का थंडी झाली? चला निघा बाहेर. फोटो काढायला म्हणून थोड्या वेळापूर्वी निला पडलेलो निला इथं घातलं आम्ही गरम करायला. बेकार. आम्हाला गरम होते खूप म्हणून आम्ही हे सगळं केलं. इंजेक्शन मारला लास्टला याला तेव्हा आता बरोबर झालाय. आता बघा तुम्हाला थोडा निळा दिसत कस- तरी पण पलाला पलाला पलाला. काय बोलणार? डायरेक्ट कोलबी गोलबी बॉस का झालाय काय? बेकार थंडी आहे. आता सध्या -6. आणि शक्यता आहे की रात्री -14 पर्यंत जाऊ शकतो. अच्छा. बेकार काम झालंय. ओके. खूपच डेंजर. पण एक चांगला वाटला काहीतरी. नवीन एक्सपिरियन्स. आपल्या मुंबईला कशी भरपूर गरमी ना, इथे भरपूर थंडी. गर्दीतून एकदम थंडीमध्ये आल्यानंतर कसं गारगार वाटते ना. गार 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 गार. आवाज पण तो डीप मध्ये गेला ना. आवाज हे झाला. आवाज लागलाय. घरावर पोहोचलोच म्हणून तो थोडा थंडीचा प्रॉब्लेम होता. हे बघ, हे बघून झालं. हे बघा. मी मान्य करते आमची हे बघा. हे थांबा थांबा. ऐका ऐका. हे बघा ऐका. मी हे बघा सगळं ब्लॉग मध्ये घेतलाय. लास्टचा शेवटचा तुम्ही काय बोलू शकता? आमची जिरली आम्हाला सगळ्याही सांगलेला की जॅकेट घ्या, पण आम्ही नाही. आम्हाला काही नाही. आम्ही इथं कपडे भरपूर गेलो, जॅकेट घेतले ना. तरी बांगडी झाली. बांगडी. लाल लाल कलरची बांगडी. तरी मला सांगत होतो शिमल्याला, अरे घे शेतर घे, तिथं दिसतात माझ्या समोर, पण नाही. तर मित्रांनो खरोखर सांगते तुम्हाला, सिरियसली बोलते आता. टिंगलीचा विषय नाही. आमची जिरली. आमची जिरली. खूप थंडी आहे.